सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ आहे. म्हणजे मी तुला अर्थात तुझ्याकडे खूप किस्से असतील, पण एक रील होतं. एक प्रसिद्ध महाराज आहेत जे राधा राणीची ती भक्ती करतात आणि ते राधा राधा जप करो असं वगैरे ते प्रवचन देत आहेत आणि त्याचा ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट करून राधाच्या व्हिडिओवर लावला आणि इतकं ते व्हायरल झालं, इतकं प्रेम मुलं करतात. तू बघितलंय ते? हां, मुलं म्हणजे तुला ते रील तुझ्यापर्यंत कोणी पाठवलंय किंवा तुझ्या नाही, बघण्यात आलं? ते नाही बघितलंय. पण बाकीचं काय असेल, की आम्ही आमची जमिनी विकू, तुला बोलवू वगैरे असं तसं हे सगळं मी बघितलंय, ऐकलंय. तर मला ते छान वाटतं. छान वाटतं ह्याच्याही पलीकडे काहीतरी असेल. त्यांना माझ्यावरती प्रेम आहे हेच खूप मोठी गोष्ट आहे ना माझ्यासाठी. बरं, आता त्या तरुणांच्या वतीने विचारतो, राधा पाटील सिंगल आहे का? हो, आता तर खरंच सिंगल आहे, खरंच. नाही, आम्ही बरंच ऐकलं होतं आणि हो, मी टेलिव्हिजन ते शो माझं पास्ट मी क्लिअर केला होता अनुश्रीसोबत. सो मला तिने तिचं सांगितल्यानंतर मी माझं सांगितलं. पण ते बाहेर अशा पद्धतीने आलं, की ते मला बाहेर आल्यानंतर मी खूप शॉक झाली ते बघून, की म्हणजे एडिट जे करतात ते अशा पद्धतीने पण करू शकतात, असं मला वाटलं. नाही, पण एडिट केलं असावं, पण ते ट्रू होतं म्हणजे बऱ्याच सेन्सनी. ते सगळं खरं होतं जे काय मी बोलली आहे. पण ते मी आधीचं सांगत होती, की माझ्या लाईफमध्ये आधी असं असं झालं होतं. पण आता माझा सगळा फोकस शोकडे आहे, डान्सकडे आहेत. कारण मला 25 लोकांना सांभाळायचं असतं. सो मी आता हे सगळं सोडून दिलं आहे. मला फक्त फोकस माझ्या कार्यक्रमावरतीच असतो. नाही, म्हणजे आता एवढी तरुण मंडळी आस लावून बसली असेल, त्यांच्यासाठी काही स्कोप आहे का? आणि स्कोप असेल तर राधा पाटीलला नेमका कसा मुलगा हवा आहे? मला असं जास्त मला त्याने सपोर्ट केला पाहिजे. आणि जे काय मला आता नावं ठेवली गेली आहेत लावणीवरून किंवा लोकांनी खूप काय बोललेले आहेत, ते सगळं त्याला एक्सेप्ट झालं पाहिजे आणि ते सगळं विसरून त्यांनी मला एक्सेप्ट केलं पाहिजे. मला असाच मुलगा हवा आहे, बाकी काही नाही. एवढंच? हे बस, दिसायला खूप चांगला पण असो असं काही अपेक्षा नाही आहे.